हॅलो फ्रेंड्स, मस्तपैकी मसाले भात व्हेज कोल्हापुरी मस्तपैकी तरी आलेली आहे. आपण इथे बघू शकता. त्यानंतर इथे आहे बटाट्याची भाजी, सुकी पिवळी बटाट्याची भाजी, पुरी, इथे मिरचीची भजी केलेली आहेत. त्यानंतर इथे मिक्स गोल भजी आहेत. इथे आहेत पापड, अतिशय सुंदर असं सलाड आहे. त्यानंतर लोणचं आहे. इथे श्रीखंड आहे. मस्तपैकी छान जेवणाचा इथे आपण बुफे लावलेला आहे. तर आजच्या भागामध्ये या बुफेसाठी मी जो बनवला होता मसाले भात, त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. तर इथे 100 माणसांसाठी मसाले भात कसा बनवायचा याचा संपूर्ण व्हिडिओ मी इथे अपलोड केला आहे. एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान रेसिपी मी टाकलेल्या आहेत, त्या नक्की माझ्या चॅनलवरती बघत जा. त्यासाठी आपण इथे मोठं एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला साधारण पाऊण लिटर तेल टाकायचं आहे. त्यानंतर तेजपत्त्याची 10 ते 15 पानं आपण टाकणार आहोत. त्यानंतर लवंग, मिरे, दालचिनी, मसाला वेलची अशा प्रकारे सगळा गरम मसाला आपण त्यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घ्यायची आहे. ती व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे आपण 50 ग्रॅम आलं, 100 ग्रॅम लसूण आणि 200 ग्रॅम हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. व्यवस्थित पेस्ट करून ते तेलामध्ये फ्राय करून घेतले. त्यानंतर इथे मी अर्धा किलो हिरवा वाटाणा रात्री भिजत घातला होता. तर भिजवलेला वाटाणा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. व्यवस्थित वाटाणे छान फ्राय झाले की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी साधारण 3 मूठ मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे वाटाणा पटकन शिजतो. त्यानंतर इथे ज्या भाज्या आपण धुवून ठेवल्या होत्या मसाले भातासाठी, इथे मी ज्या ज्या भाज्या वापरल्या त्याची यादी मी तुम्हाला दिलेली आहे. तर अशा प्रकारे सगळ्या भाज्या चिरून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलो टोमॅटो उभे चिरून टाकून घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धी पुदिन्याची जुडी मी निवडून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये वापरलेली आहे. त्यानंतर इथे साधारण 80 ग्रॅम लाल तिखटाचा वापर केलेला आहे. 4 मोठे चमचे हळद इथे वापरलेली आहे. तर इथे तिखटाचा वापर आपण आपल्या चवीनुसार आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे करायचा आहे. व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे. त्यामध्ये अख्खा वाटलेला गरम मसाला 4 चमचे वापरला आहे. आपण अख्खे खडे मसालेसुद्धा वापरलेले आहे. तर तिखटाचा वापर आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो. आता या सगळ्या भाज्या छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मसाले भाताला एक खूपच छान अशी चव येते. तर आता तुम्ही बघू शकता छान भाज्या फ्राय झालेल्या आहेत. त्यानंतर इथे एक गरम मसाल्याचं पॅकेट मी भाज्यांमध्ये टाकत आहे. त्यामुळे याचा खूप छान वास येतो आणि चवसुद्धा खूप सुंदर लागते मसाले भाताची आणि त्याला एक रंग पण येतो. त्यानंतर इथे 6 किलो बारीक तांदूळ मी वापरलेले आहे. हा साधारण आपण 100 माणसांसाठी मसाले भात करतो आहोत. त्यासाठी इथे 6 किलो बारीक तांदूळ, कोलम तांदूळ आहे हा. तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे 3 ते 4 पाण्याने आणि निथरट ठेवला होता. आता हे तांदूळ आपल्याला या सगळ्या भाज्यांमध्ये मस्त मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित गॅस बारीक करून परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण साधारण तांदळाच्या 3 पट पाणी घालायचं आहे. आता गॅस मोठा करून छान उकळी काढून घ्यायची आहे. मस्तपैकी असा भात शिजत ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. अतिशय चवदार असा मस्त मसाले भात तयार होतो. इथे मी झाकण ठेवून वाफत ठेवलेला आहे भात. फ्रेंड्स, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या प्रकारच्या मी रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. कुर्मा भाजी कशी करायची, बटाट्याची भाजी कशी करायची, 35 ते 40 माणसांचं जेवण कसं बनवायचं, पावभाजी कशी बनवायची, त्यानंतर 50 ते 60 लोकांसाठी व्हेज बिर्याणी, अशा सगळ्या प्रकारच्या रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड आहेत. एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर इथे तांदळाच्या योग्य प्रमाणे आपण पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित आपण भात हलवून द्यायचा आहे आणि व्यवस्थित एकसारखा करून बारीक गॅसवरती झाकण ठेवून वाफ काढत ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनटं भात वाफलेला आहे. आता आपण वरून कोथिंबीर पेरणार आहोत आणि असाच भात आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. तर बघू शकता किती सुंदर असा मस्तपैकी मोकळा मसाले भात तयार झालेला आहे. अतिशय चवदार असा हा भात तयार होतो. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. भेटूया पुढच्या भागात.